the edge, feel like I'm floating. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र धनेश माये. तुम्ही बघत आहात धनेश एडिटिंग हे युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, मी आपल्यासाठी घेऊन आलो एकदम कडक आणि जबरदस्त असा वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असेल आपला फुल स्क्रीन मध्ये आपण एडिट केला आहे आणि या व्हिडिओला आपण कशा प्रकारे एडिट केले, याचे टेक्स्ट आपण कशा प्रकारे एडिट केले, या सर्वांची ट्युटोरियल मी आपल्याला 2 स्टेप मध्ये आणणार आहे. 2 भागांमध्ये असेल. तर जो फर्स्ट पार्ट असेल तो मी आता तुमच्या समोर प्रेझेंट करेल. त्यामध्ये तुम्ही टेक्स्ट कशा प्रकारे एडिट करू शकता याची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली असेल. जो पार्ट 2 असेल त्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला तो पुढचा व्हिडिओ जो आपण कॅनव्हासमध्ये कशा प्रकारे सेटअप करू, कुठले त्याला अॅनिमेशन ऍड करू, किती सेकंडचं अॅनिमेशन ऍड करायचं आहे, त्यानंतर नेक्स्ट पुढचं जे आपलं सॉफ्टवेअर असेल जे आपला ऍप असेल फिल्मोरा, त्या ऍपमध्ये आपल्याला कशा प्रकारे कुठं कट मारायचे आणि त्यानंतर कुठले फिल्टर त्याला ऍड करायचे सर्वांच्या डिटेल्स मध्ये आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. आता पार्ट 1 मध्ये आपण टेक्स्ट बद्दल बघणार आहोत. तर तुम्हाला जे काही टेक्स्टची PLP फाईल असेल आणि जे PNG असेल ते सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथं ती फाईल डाउनलोड करा. व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 स्टेप मध्ये पासवर्ड दिला असेल. तो पासवर्ड तुम्ही बघा, दोघी पासवर्ड मर्ज करा, त्यात फिल करा, तुमची फाईल ओपन होईल. त्यानंतर तुम्ही ते सर्व PLP फाईल आणि PNGs यूज करू शकता. आपण टेक्स्ट कशा प्रकारे एडिट करणार त्यासाठी आपण व्हिडिओमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे. ते व्हिडिओला न स्किप करता स्टेप बाय स्टेप फॉलो करा. कमेंट लाईक नक्की करा की व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला. चला आपण आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर आपल्याला जी मला डिस्क्रिप्शन मध्ये जी फाईल दिली असेल PNGची तिला तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुमची ती माय फाईल मध्ये दिसेल. ठीक आहे, तर आपण माय फाईल मध्ये आलो. तर माय फाईल मध्ये जे तुम्हाला ती डाउनलोड झाली असेल त्या फोल्डरमध्ये जा. त्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची ती फाईल दिसेल, वेडिंग मटेरियल नावाची असेल. ओके, तर त्या फाईलला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बघा एक एक्स्ट्रॅक्ट हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. किंवा तुम्हाला असं ऑप्शन दिसेल नसेल तर झेडआर्चिव्ह नावाचे एक ॲप येतं, तुम्ही त्या ॲपमध्ये जाऊन पण त्याला आर्चिव्ह करू शकता, एक्स्ट्रॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर तुम्ही मित्रांनो त्या एक्स्ट्रॅक्ट ह्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे एक पासवर्डचं ऑप्शन विचारेल, जो की पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिला आहे. तो पासवर्ड आपल्याला तिथं फिल करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला पासवर्ड मिळेल, तो सेम आपल्या इथं फिल करायचा आहे. तर मी इथं पासवर्ड आधी फिल करून देतो आणि सर्व पासवर्ड आपला स्मॉलमध्ये असणार आहे, कॅपिटलमध्ये नसणार आहे. तुम्ही स्मॉलमध्ये त्याला फिल करायचा. तर मी इथं पासवर्ड पहिला अप्लाय करतो. तर अशा प्रकारे पासवर्ड अप्लाय केल्यानंतर आपल्याला खाली एक ओके नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुमची जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्टसाठी स्टार्ट होते आणि तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्ट होईल. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला मी PNGs प्रोव्हाइड केले. तर बघा आता ही फाईल एक्स्ट्रॅक्ट होते. ठीक आहे, आता आपली मित्रांनो आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली आहे. एक्स्ट्रॅक्ट नंतर तुम्ही बघू शकता वरती एक वेडिंग मटेरियल नावाची फाईल दिसते, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक करा. तुम्हाला इथं बघा अजून 2 फोल्डर मी तुम्हाला तयार करून दिले. जे वरचं फोल्डर आहे त्यावरती बघा तुम्ही पाहू शकता की वेडिंग PLP फाईल नाव दिलं आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला समजून गेलं असेल की इथं PLP फाईल दिली तुम्हाला. बरं, तर मागे यायचं. त्यानंतर तुम्हाला खालचं सेकंड नंबरच्या फोल्डरवरती वेडिंग PNG फाईल असं दुसरं ऑप्शन दिसेल. ठीक आहे, तर हे दुसरं ऑप्शन दिसेल तुम्हाला. तर मित्रांनो, दुसरं ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला मी जे काही आपण PLP मध्ये यूज केलेले PNGs ते सर्व तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले. जे तुम्हाला यापैकी कुठलं PNGs वेगळ्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने काहीतरी वेगळे टेक्स्ट तयार करायचे असेल तर तुम्ही हे PNG सहाय्याने असं वेगळं टेक्स्ट पण तयार करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर बॅक येतो आपण. त्यानंतर आपल्याला बॅक साईडला यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपलं पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅबला क्लिक करू आपण, त्याला ओपन करू. अशा प्रकारे एक छोटंसं मेसेज येतो आपल्याला, त्याला कॅन्सल करा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एका साईडला बघू शकता एक 3 डॉटचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक केलं आपण. त्यानंतर तुम्हाला इथं थोडं ऑप्शन ओपन होता. तो ऑप्शन ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली बघा ओपन PLP फाईल एक ऑप्शन दिसतं. या ऑप्शनला आपल्याला ओपन करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं तो ओपन होतं. यावर तुमचे आधीपासून जे PLP असतील जे तुम्ही ऍड केले ते आपल्याला ऑप्शनला दिसतात. आपल्याला आपली PLP इथं ऍड करायची, तर आपली PLP आपल्याला आपल्या फाईलमध्ये दिसेल. त्यासाठी तुम्हाला इथं PLPचे ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथं एक ॲरो दिसेल, त्या ॲरोवरती तुम्ही थोडं मागे या. मागे आल्यानंतर तुम्ही कुठल्या फोल्डरमध्ये ती फाईल एक्स्ट्रॅक्ट केली ते फोल्डर इथं शोधा आणि त्या फोल्डरमध्ये एंटर करा. तर आपण मटेरियल नावाचं फोल्डरमध्ये एक्स्ट्रॅक्ट केली होती. हे बघा इथं तुम्ही पाहू शकता मटेरियल वेडिंग नावाचं दिसतं तुम्हाला. यात क्लिक केलं की आपले 2 फोल्डर जे तुम्हाला दाखवलं तशी दिसत आहेत. त्यापैकी PNGचं फोल्डर नाही घ्यायचं, आपल्याला PLPचं फोल्डर घ्यायचं आहे. PLPचा फोल्डरमध्ये क्लिक केलं की PLP फाईल दिसते, त्याला क्लिक करा. खाली तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. तुम्हाला फक्त PLP ओपन करून बघायची आहे, त्यात एडिटिंग नाही करायची. तर ओपन ओनली वरती क्लिक करा आणि आपल्याला आता एडिटिंग करायची आहे. त्यासाठी आपण ओपन अँड ॲड यात क्लिक करू. तर आपली जी PLP असेल मित्रांनो ही थोडी जास्त MBची आहे, त्यामुळे तिला लोड घ्यायला थोडा वेळ लागेल.
थोडं वेट करून घ्यायचं की आपलं PLP ओपन होते तोपर्यंत आपण थोडं वेट करून घेऊ. तर बघू शकता मित्रांनो, आपली PLP ही ओपन झाली आहे. थोडं वेट करा, तुम्हाला बॅक साईडला PLP ओपन झालेली दिसेल. थोडं आपण बॅक येऊ. ठीक आहे, बॅक आल्यानंतर आपल्याला खाली मोबाईलचे ऑप्शन दिसतं, त्यावर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला बघू शकता आपल्याला एक पोस्टर दिसेल. तर ते पोस्टर मित्रांनो आपली PLP फाईल ओपन झालेली आहे. त्या PLP मध्ये मी माझे जे फोटो होते त्यांना मी रिमूव्ह केले आणि त्या जागी एक ब्लँक असे फोटो अपलोड केले. म्हणजे तुम्हाला कळून गेलं असेल की त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फोटो लावू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपण बघू शकता की सध्या आपण एक पण PLP ला आपण टच केलं तर टच नाही होते. त्यासाठी आपल्याला त्यांना लॉक काढावं लागेल. लॉक काढण्यासाठी आपल्याला बघा 3 डॉटच्या खाली एक ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा. तुम्ही बघू शकता की प्रत्येक लेअरला आपण लॉक लावले यासाठी की आपली लेअर एडिट करताना प्रॉब्लेम नको यायला. जी लेअर आपल्याला एडिट करायची तिला आपल्याला अनलॉक करायचे तर फर्स्ट लेअरला आपण अनलॉक नाही करत, सेकंड लेअर तुम्ही अनलॉक करू शकता. जसे गणपतीची लेअर अनलॉक करू शकता, फोटोची लेअर अनलॉक करू शकता, तुमचे जे नाव आहेत त्यांची लेअर अनलॉक करायची. ठीक आहे, तसे खालच्या आपल्याला 3-4 लेअर अनलॉक करायची वरच्या फोटोपर्यंत. त्यानंतर बॅक यायचं आपल्याला. बॅक आल्यानंतर तुम्ही बघा जे नावाला तुम्ही डबल टच केलं की ते नाव तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे, ते तुमचे जे काही नाव असेल ते तुम्ही एडिट करू शकता. तर मी याला थोडं कॅन्सल करतो, या जागी दुसरं नाव ऍड करतो. तर मी इथं सोनार नाव पण ऍड करू. तर ट्राय करून बघू आपण सोनार नाव. हां, बघा मित्रांनो मी ते एक सोनार नाव ऍड केलंय. तसं तुम्ही तुमच्या प्रकारे तुमचे आडनाव जे असतं तुम्ही ते ऍड करू शकता. तुम्ही एक नाव ऍड केलं, सेकंड नाव तुम्ही इथं ऍड करू शकता. तर हालाकी ते नाही करत मी, जे आहे ते असू देतो. तर अशा प्रकारे ऍड करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला काही एडिट करायचे असेल तर तुम्ही त्यांची पोझिशन चेंज करू शकता. तुम्ही बघा याची पोझिशन आपण चेंज करून घेऊ. साईडला क्लिक करू तर याची पण पोझिशन चेंज करू शकता. त्यानंतर तुम्हाला हे डमरू वगैरे असेल त्याची पोझिशन चेंज करू शकता तुम्ही, किंवा मी ॲज इट इज जसं सेट केले सेम तसं पण असू देऊ शकता, किंवा तुमच्या प्रकारे सेट करू शकता. फोटोला पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. फोटोला खाली स्क्रोल केलं तुम्ही हे टेक्स्ट याला पण एडिट करू शकता. त्यानंतर खालचा ऑप्शन आहे त्याला पण सर्व जे PNGs मध्ये PLP दिले आहे मित्रांनो आपण ते सर्व PNGs फाईल तुम्ही एडिट करू शकता. तर फोटो कसा ॲड करायचा आपण, फोटो बघा फोटोवरती क्लिक केलं ना त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसतं खाली बघा मिडलमध्ये. त्या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला इथं रिप्लेस नावाचं ऑप्शन दिसतं, त्यावरती क्लिक केलं तुम्ही की गॅलरी सेक्शन आपलं ओपन होतं. गॅलरी सेक्शनमध्ये तुम्ही जिथे तुमचे PNGs इमेज ठेवले असतील ते फोल्डर ओपन करा. तर माझे PNGs इमेज मी चेक करतो कुठे ॲड केले. तर मी माझी बघा एक PNG घेतली. इथं माझा फोटो आहे त्याला मी कट केला आहे, तो फोटो इथे ॲड करा. त्याला तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकता, त्याला असं झूम करायचं, असं व्यवस्थितपणे इथं सेट करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घेऊ शकता. तर मित्रांनो आपण आता सध्या फक्त टेक्स्टचं PNG काढणार आहे साईडला आणि फोटो आपण वेगळ्या पद्धतीने ॲड करणार आहे. तुम्हाला दोघी एक साथ करायचे असेल तुम्ही तसं पण करू शकता, पण मी ज्या प्रकारे तुम्हाला एडिटिंग शिकवतोय त्यामध्ये आपण फोटोची वेगळी लेअर घेणार आहे आणि टेक्स्टची वेगळी लेअर घेणार. त्यामुळे आपण फोटोला सध्या नाही घ्यायचा, बॅकला जातो. फोटो जो आहे तो ॲज इट इज तसाच असू द्यायचा, पण सेव्ह करताना आपल्याला ही PNG कशी सेव्ह करायची की फोटोला पण हाईड करायचं आहे आणि बॅकग्राऊंडला पण हाईड करायचं आहे. त्यांना तुम्हाला एक व्हाईट बॅकग्राऊंड दिसेल, त्याला काढण्यासाठी तुम्हाला बघा इथं पुढून 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकंड नंबरच्या कलरच्या बाजूचं. त्यानंतर ही PNG होते, त्यानंतर इथं वर द्यायचं, सेव्हवरती क्लिक करायचं. तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शन सेव्ह ॲज इमेज, त्यावर क्लिक करून खाली यायचं कस्टमवरती क्लिक करून इथं अल्ट्रावर क्लिक करायचं आणि सेव्ह टू गॅलरी या ऑप्शनवरती क्लिक केल्याने तुमची ही PNG आपल्या गॅलरीमध्ये पिक्सल लॅबच्या फोल्डरमध्ये सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर सेव्ह झाल्यानंतर थोडं वेळ घ्यायचा, लोड घेते फाईल. बघा फाईल आपली ओपन झाली. परत त्याच ऑप्शनवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर परत फर्स्ट लेअरला ओपन करायचं आणि जे आपलं फर्स्ट लेअरचे काम झालंय ते सर्व आपण लॉक आणि हाईड करून द्यायचं. मी सर्व ते नाव टेक्स्ट लॉक हाईड करतो. ज्यांचं काम झालंय तर लेअरला थोडं खाली घेऊ, आपण स्क्रोल करू. फोटोपासून घ्यायचं आपल्याला. आता मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला फोटो ऍड नाही करायचा आहे, आपण त्याची वेगळी लेअर करणार. तर फोटोचे ऑप्शन ऑफच असू द्या, तुम्हाला यूज करायचं तुम्ही ऑन करू शकता, मी ऑफ असू देतो. त्यानंतर पुढचे ऑप्शन आपल्याला अनलॉक करायचे, तर मी पुढचे ऑप्शन अनलॉक करतो पुढच्या फोटोपर्यंत. ठीक आहे,
त्यांना पण बॅक यायचं. इथे तुम्ही बघू शकता माझं नाव वगैरे, वडिलांचं नाव, छोटेसे डमरू टाकलेले आहेत, वरती चिरंजीव नाव टाकले. यात पण सेम प्रोसेस करायची की आपल्या नावाला डबल क्लिक करायचं. तर बघा, डबल क्लिक केल्याने तुमचं नावावर क्लिक होतं. तर आपण त्याचं नाव चेंज करू, धनेशचे गणेश करून बघू इकडेच. हे बघा, आपण इथं गणेश नाव करून बघितलं. ओके, हे बघा मी गणेश नाव इथं ऍड केलेलं आहे. कशा प्रकारे ऍड करतात, ऍड केल्यानंतर तुम्हाला खालचे जे नाव असेल वडिलांचे ते एडिट करायचं. थोडंसं याला स्क्रोल साईडला करायचं. हे डमरूला आपण थोडं खाली करू. मग यांना क्लिक केलं तुम्ही हे नाव पण चेंज करू शकता. ठीक आहे, आता मी नाही करत, ॲज इट इज बॅक घेतो. सर्व ऑटोमॅटिक ज्याकडे सेट होतं. ठीक आहे, माझं नाव आलं. त्यानंतर परत डमरू इथे घ्यायचं. असं तुमच्या प्रकारे तुमचं एडिट झाल्यावरती सेम त्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला फर्स्ट लेअरला ऑफ करायचं. ऑलरेडी ते ट्रान्समिट झालेलं आहे. बस त्याला आपल्याला वरती क्लिक करायचं, सेव्हला, सेव्ह ॲज अ इमेज, कस्टम, अल्ट्रा, सेव्ह टू गॅलरी. इतकं सोपं आहे मित्रांनो. तुम्ही PLPला मोजून 2 मिनिटांमध्ये तुम्ही सर्व PNGs रेडी करू शकता आणि मोजून 5 मिनिटांमध्ये तुमच्या वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ कम्प्लीट होतो. एकदम इझी आणि सोपा स्टेपमध्ये तुम्हाला मी सर्व PLP रेडी केली. बस तुम्हाला तुमचे नाव चेंजेस करायचे आणि रेडी करायचा आहे व्हिडिओ. ठीक आहे, तर पुढचं आलं तर आपण सेम आपल्याला फर्स्ट लेअर अनलॉक करायची, कारण आपल्याला क्लिअर दिसायला हवं. बाकी ते लॉक करून घ्यायचे जिथं काम झालं आपलं. ठीक आहे, तर खाली घ्यायचं सेकंड फोटोपर्यंत. फोटो यूज करायचा तर फोटो यूज करा, आपण नाही यूज करायचं सध्या. त्यानंतर सर्व अनलॉक करायचं आहे आपल्याला सेकंड फोटोपर्यंत. झालं की बॅक यायचं. इथे तुम्हाला मुलीचे नाव दिसेल, तर त्या मुलीच्या नावाला इथे सेम असतं. डबल क्लिक करून तुम्ही जे काय नाव असेल ते ॲज इट इज एडिट करू शकता. ओके करायचं. सेटिंग थोडी ॲडजस्ट करून घ्यायची. डमरू कुठे सेट करायचे किंवा हे थोडं खाली करायचे, हे कुठं तुमच्या पद्धतीने. असं नाही की तुम्ही मी ज्याप्रमाणे केले तुम्ही सेम टू सेम तसंच करायला हवं. आपण एडिटर आहोत तर आपण आपल्या पद्धतीने करेक्शन चेंजेस करू शकतो. समोरच्याने आपल्याला जे फ्री मटेरियल प्रोव्हाइड केलं आहे सेम टू सेम तसं करणं काही आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या प्रकारे, जसं मी डमरू आता या साईडला, तर तुम्ही थोडं वेगळ्या साईडने पण लावू शकता. आपल्यावरती असतं आपण काय सेट करतो. बघा मी तर क्रोम लिहिलं, तिथे चेंजेस केलं थोडं, तुम्ही इकडनं लावू शकता. थोडं आपल्या पद्धतीने पण एडिट केलं तर व्हिडिओ थोडा वेगळा वाटतो. ठीक आहे, तर याला पण काय करायचं, खाली यायचं, स्क्रोल करून हाईट करायचं. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की फाईलवर जाऊन सेव्ह ॲज इमेज, अल्ट्रा क्लिक करून सेव्ह टू गॅलरी करायचं. तर मी सर्व PNGs ऑलरेडी सेव्ह केले, तर मी प्रत्येक PNG तुम्हाला सेव्ह करून नाही दाखवत, फक्त तुम्हाला रीएडिट कसं करायचं ते समजतो. तर याचं पण आपलं काम झालंय सेकंड लेअरचं. तर हिला पण आपण लॉक करायची. या थोडं खाली स्क्रोल करा. बघा आल्यानंतर पुढचा फोटो आला, त्याला बी अनलॉक करायचं. फोटोला असू द्या, फोटोला तुम्हाला करायचं करू शकता, आपण फोटो नाही करायचं सध्या. तर या बघा इथं पण तुम्हाला जास्त नाही चेंज करायचं. बस डबल क्लिक करून तुम्हाला जो वार असेल तो वार चेंज करा, डेट चेंज करा, इयर मंथ वगैरे चेंज करून तुमचा जो ॲड्रेस आहे हळदीचा तोच तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. बाकी ओके करायचं ॲज इट इज. सेम प्रोसेस फर्स्ट लेअरला लॉक करून इथं जायचं, सेव्ह ॲज इमेज, कस्टम, अल्ट्रा, आणि तुम्हाला सेव्ह टू गॅलरी करायचं. लई इझी आणि सोपी स्टेप आहे मित्रांनो. तुम्ही 2 मिनिटाच्या आतमध्ये सर्व PLP फटाफट रेडी करू शकता. त्यानंतर परत त्याला अनलॉक करायचं, वर स्क्रोल करायचं. आपण जी लेअर ओपन केली तर हळदची त्याला लॉक करायचं. पुढे यायचं नेक्स्ट फोटोपासनं, फोटोला सोडून वरची लेअर आपण अनलॉक करू. ठीक आहे, त्यानंतर परत बॅक यायचं. इथं बघा तुम्हाला मी एक लेअर पूर्ण रेडी केली आहे. तुम्हाला फक्त टेक्स्टला डबल क्लिक करून तुमचं विवाह स्थळचं लोकेशन तिथं ॲड करायचं आहे. कुठलं स्थळ आहे, कुठलं काय, गावाचं नाव, गाव जे लॉज असेल, जे कार्यालय असेल ते लोकेशन वगैरे तर व्यवस्थित टाकून द्यायचं. फोन, मोबाईल नंबर वगैरे तुम्हाला जे काही ॲड करायचे असेल ते. आणि सेम प्रोसेस स्क्रोल करून खाली फर्स्ट लेअरला हाईट, सेव्ह ॲज अ इमेज, कस्टम, अल्ट्रा अँड सेव्ह. व्हेरी इझी अँड व्हेरी सिम्पल. ठीक आहे, तर फर्स्ट याला परत अनलॉक करायचं. वर स्क्रोल करू आपण. स्क्रोल केल्यानंतर ही लेअरला पण आपल्याला हाईट करावं लागेल. मग आपण नेक्स्ट लेअरला ओपन करू, अनलॉक करू, बॅग यायचं. तर ही बघा ही लेअर पण लई इझी आणि सोपी आहे. यात तुम्हाला सर्व एडिट केलेलं आहे. बस तुम्हाला ती लेअरला न टच करता सेकंड लेअरला टच करा.
तुमचे जे परिवारचं नाव असेल बस ते मिडल नेम असेल ते चेंज करायचं. मला आता हे जे आतलं नाव आहे याला काढून घ्यायचं. तुमचे जे असेल ते टाकून द्यायचं. समथिंग आपण घेऊ पाटील परिवार. पाटील परिवार घेतलं, ओके म्हणायचं, झालं ॲज इट इज. परत क्लिअर जाऊन खाली स्क्रोल करायचं. हाईट, सेव्ह ॲज द इमेज, कस्टम, अल्ट्रा, सेव्ह टू गॅलरी. बघा मित्रांनो किती वेळ लागला आपल्याला. मोजून 2 मिनिटांमध्ये आपण पूर्ण PLP फाईल ही रेडी केली. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वेडिंगसाठी PLP फाईल तुम्हाला रेडी करून दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही ओपन करा, पासवर्ड बघा व्हिडिओमध्ये, ती फाईलला ओपन करा पासवर्ड इन करून. ते PLPला ओपन केल्यानंतर त्यात सर्व तुम्ही एडिट करू शकता. जसं नवरदेवचं नाव असेल, नवरीचं नाव असेल, स्थळ वगैरे सर्व एडिट करू शकता. PNG सर्व सेव्ह करून घ्या गॅलरीमध्ये. जेव्हा आपला पार्ट 2 येईल त्या पार्ट 2 मध्ये आपल्याला PNGs प्लस मी तुम्हाला बोलतो की आपण फोटोची एक वेगळी लेअर घेणार आहोत. तर ते वेगळी लेअर आपण कशा प्रकारे ऍड करणार आहोत. प्लस आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल डेमोमध्ये आता की आपण जे टेक्स्ट आहे त्याला आपण एक मोशन लावलं आहे की ते बॅक साईडला येतं, फ्रंट साईडला येतं, झूम इन झूम आउट तो इफेक्ट ऍड केला आहे. तो आपण कशा प्रकारे ते सर्व डिटेल्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करेल. कारण ह्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं तर व्हिडिओ हा लॉंग होऊन जातो, त्याला बघण्यासाठी इतकी प्रॉपर मजा नाहीये. त्यामुळे आपण 2 स्टेपमध्ये हा व्हिडिओ बनवला आहे. हा स्टेपमध्ये तुम्ही पूर्ण PLP रेडी करा. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आपण पार्ट 2 पण लॉन्च करू. त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे एडिट करायचं आहे ते पण सांगू. त्यावरती मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला PLP फाईल कशी वाटली, काय वाटली. ठीक आहे मित्रांनो, चला आपण आजच्या व्हिडिओला क्लोज करूया.